बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक बाब समोर आली आहे। 30 ते 35 वयोगटातील तब्बल 843 महिलांचे गर्भाशय काढून टाकण्यात आले आहेत, ज्यामुळे जिल्ह्यात आता मोठी खळबळ उडाली आहे। या महिलांना ऐन तरुण वयात मरण यातना सहन कराव्या लागत आहेत। बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांसाठी ओळखले जाते। दरवर्षी इथून सुमारे 1.5 लाखांहून अधिक मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ऊस तोडणीसाठी स्थलांतर करतात। 6 महिने ऊस तोडणी करून मार्चपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास असतो। आरोग्य विभागाकडून ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते। या तपासणीत 843 महिला कामगारांच्या गर्भाशय काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या महिलांना मासिक पाळीत रक्तस्राव, जंतुसंसर्ग, पोटदुखी अशा गंभीर समस्या असल्यामुळे डॉक्टरांनी गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला होता। मात्र गर्भाशय काढल्यानंतरही त्यांना अनेक आरोग्य समस्या भेडसावत आहेत। अनेक महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऊस तोडणी करतात। त्यापैकी काहींचे 10 ते 15 वर्षांपूर्वी गर्भाशय काढण्यात आले असून त्या आता मरणयातना सहन करत असल्याचे सांगितले आहे। ऊसतोड कामगार संघटनेने या महिलांसाठी सरकारकडे मानधन देण्याची मागणी केली आहे, कारण प्रजनन आरोग्याच्या बाबतीत सरकारकडून पुरेसं पाठबळ मिळत नाही। या समस्येवर तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे संघटनेने ठळक केले आहे। बीडमधील या परिस्थितीमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नांना उजेड पडला आहे। यावर उपाययोजना करण्याची तातडीची आवश्यकता आहे। या गंभीर परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। सरकारने या महिलांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती आर्थिक मदत देण्यासाठी तत्परता दाखवावी, अशी मागणी या घटनाक्रमातून होताना दिसत आहे।